तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। बघा ऊन किती आहे बा भाई। रोज ब्लॉग टाकायची खूप इच्छा आहे, पण रोज ब्लॉग्स टाकू शकत नाही, अपलोड करू शकत नाही। कारण काय माहिती आहे, त्याच्या मागचं बाहेर जायलाच मिळत नाही कधी, कारण इतकं ऊन आहे प्रचंड। आता जवळपास 42-43 डिग्री सेल्सिअस ऊन आहे। आता वाजलेत 11 पण वाजायचे आहेत, ठीक आहे। तर इतक्या उन्हात ब्लॉगिंग करायची कशी, म्हणजे कुठे गेलो असं तर थोडा वेगळा असं डेली ब्लॉगिंग घरचं काय दाखवू शकतो। आणि आपले जे बाकीचे जे म्हणजे लोक आहेत, काही वरिष्ठ नागरिक आहेत, सगळे असे ब्लॉग्स पाहत असतात, व्हिडिओज पाहत असतात। त्याच्यात ते सोशल टॉपिक जेव्हा येतं ना, तेव्हा ते जास्त करून पाहतात। आणि डेली ब्लॉगसुद्धा पाहत असतील ते, पण ते म्हणत असतील ज्यांना म्हणजे काही लोकांना कळत नाही ब्लॉगिंग म्हणजे नेमकं काय असतं, हे ब्लॉगिंग हा शब्द काय, म्हणजे रोजचं दैनंदिन जीवन जो असतो आपलं ते दाखवण्याचा तो प्रयत्न असतो, तेही वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून कोणाला बोर होऊ नये असं। तर असाच हा प्रकार असतो, त्या ज्यांना समजत नाही त्यांना सांगतोय। कारण असे बरेचसे लोक असतात की जे पाहत असतात पण त्यांना कळत नाही की नेमकं अरे हे काय दाखवते, हे काय दाखवायची गोष्ट आहे का, हे ते दाखवायची नाही, त्याच्यातून काहीतरी वेगळं दाखवण्याचं म्हणजे ते थोडंफार ते असतं। बाकी काही चांगल्या गोष्टीसुद्धा असतात, आणि बाकी कसे दिवस जातात काय असतात बघा। आता ऊन किती आहे, हे असं उन्हाळा वगैरे दाखवतात। उन्हाळ्याच्या खूप शुभेच्छा तुम्हाला, सगळ्या गोष्टीच्या शुभेच्छा दिल्या जातात, उन्हाळ्याच्या सुद्धा खूप। आणि इतकं प्रचंड ऊन आहे ना, ते पाखरांचं पक्ष्यांचं कसं होत असेल काही सांगता येत नाही। बाहेर आम्ही तिकडे पाणी ठेवलेलं आहे त्या झाडाखाली, आपल्या तिकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे पण पक्षी येतात। मी मागे एक व्हिडिओ टाकला होता तसा, आणि इकडे पण पक्षी येतात, खूप पक्षी येतात आमच्या इकडे। या झाडावर तर भरपूर असतात पिंपळाच्या, आणि ते झाड म्हणजे इतकं असं मंत्रमुग्ध होतं, एकदम छान सावली। या झाडाचं महत्त्व काय ते कळतं तिथे गेल्यावर, ठीक आहे। तर सध्या तर लग्नाला इकडे तिकडे जाणंच सुरू आहे। आज सुद्धा जायचं आहे आपल्याला लग्नाला, दादू पण असणार तिकडे। बघूत काय होतं आता, थोड्या वेळात जातो की नाही याची गॅरंटी नाही भाई। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, ठीक आहे। चला तर हे बघा, आई जाते आता लग्नावर आणि आपण जाणार आहोत म्हणजे नंतर थोड्या वेळात, कारण तयारी वगैरे करून। हे बघा आईची तयारी झाली, आता ती चालली लग्नावर। आणि रोजचे आमचे लग्न सुरू आहेत माहिती आहे का, रोजचे लग्न म्हणजे बाहेर जेवायचं, घरी स्वयंपाक होणार नाही, मिळणार नाही जेवायला। आताच बोलली ती मला तसं, त्या दिवशी पण मी एक रील टाकली होती इंस्टाग्रामला, तशातला हा प्रकार आहे भाई। रोज बाहेर लग्न, कुठे ना कुठे लग्न आहे। तर कंटिन्यू लग्न, कंटिन्युअसली। आणि इतक्या उन्हात लग्न काय का, एक फोटो काढ ते आईचा फोटोशूट करू आपण चांगलं, तुम्ही पण बघा, थांबा चांगले काढतोय एकदम बढिया भारी। थांब, काय अशी तयारी आहे, याची तयारी झाल्यानंतर स्त्रियांना फोटो काढायला खूप आवडतं, चांगले काढतो। इकडे उभी राहा। तर मित्रांनो हे बघा, आईचे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर मी पण झालोय आता तयार। आता आपल्याला जायचंय लग्नावर, ठीक आहे। ऊन खूप आहे हे बघा, प्रचंड ऊन आहे, एकदम चमकतंय असं। तर इतकं ऊन आहे ना, इतक्या उन्हात लग्नाला जायचं म्हणजे कंटाळा येतो, पण आता उपाशी नाही राहायचं आपल्याला, ठीक आहे। चला तर मित्रांनो हे बघा, हे आहे विदर्भाची आन बान शान। उन्हात जर वाचायचं असेल, ऊन लागून उष्माघाताने जर मरायचं नसेल तर गरजेचं आहे, ठीक आहे। चलो कुंदन भाऊ आहेत आपल्या सोबत, आणि कुंदन भाऊ म्हणतायत ऊन आहे की मजा काय, मरायचे काम आहेत भाई। एकदम असे जसं बाजूला आग पेटवली असेल, बाजूला अशी जशी काय आग पेटवली असेल ना, तसे असे एकदम गरम लागतं। आता चाललो तर आम्ही लग्नावर, तर आपण लगेच भेटू लग्नावर। आपला दादू वगैरे आहे की नाही माहिती नाही, बघू आता पुढे काय, ठीक आहे। कुंदन भाऊला घेऊन जातोय मी लग्नावर, असं आम्ही सोबतच असतो। पत्रिका एक असली तरी चालेल, पाहुणे 2-3 असणार आपल्यासोबत, ठीक आहे। चला हे बघा कसं वातावरण आहे बघा फक्त, आणि गाडी स्लो आहे त्याच्यामुळे काही काळजी नका करू, एकदम निवांत असं साईडला गाडी चालवतो आम्ही। नाहीतर इंस्टाग्रामला फार कमेंट येतात की गाडी हळू चालवा आहे ते, ठीक आहे। चला मित्रांनो हे बघा, आता आम्ही आलो, ते बघा एवढं बांधून सुद्धा माणूस काळं पडतंय,
किती ऊन आहे रे भयंकर, असं आगीसारखं एकदम आग, काय म्हणते आग की लपेट, आगी काय नाही रे, हिंदीत काहीतरी डायलॉग आहे त्याला, आग की लपेटो में हम पकडे गए असं म्हणजे आगीच्या याच्यात आम्ही सापडल्यासारखं. हे बघा भयंकर ऊन आहे, भयंकर. म्हणजे आता तर सध्या 42 आहे, पण म्हणून आपले व्लॉग्स रेग्युलरली येत नाही आहेत, याची तुम्ही दक्षता घ्या. आणि आता जेवण वगैरे करून आलो आम्ही, एवढं सगळं बांधून असं, तरी हे पण गरम झालं, हे पण गरम, सगळं गाडी वगैरे सगळं काही गरम झालेलं आहे. आता इथून आपण जाणार आहोत घरी, ठीक आहे. एकदम ज्वालामुखी टाईप असा पेटणारा हा ब्लॉग, म्हणून बाहेर निघत नाही आहोत आम्ही, ठीक आहे. हे आहे आमचा माहूर रोड, इथनं आपल्याला माहूरचा सुद्धा ब्लॉग बनवायचा आहे, ठीक आहे. चला, रस्त्याने कोणीच नाही, म्हणजे इतकं ऊन आहे ना भयंकर. तुम्ही उन्हाची म्हणजे तुम्ही कल्पना करायला हवी की, म्हणजे तुम्हाला कळायला हवं की ऊन किती आहे नेमकं. त्यासाठी तुम्हाला दाखवतो मी हे दृश्य. बघा तुम्ही किती ऊन आहे, भयंकर, कोणीच नाही रस्त्याला. तर मित्रांनो हे बघा, आता आपण चाललो होतो घरी, आणि बऱ्याच दिवसांपासून मला एक गोष्ट दाखवायची होती की आमच्या घराजवळ हे बघा, या ताई आहेत आणि हे दादा आहेत, हे हजबंड वाईफ आहेत. म्हणजे यांची एक दुकान आहे, आणि इथे हे आहे ना खरमुरे आणि फुटाणे आणि खरमुरे हे विकत असतात. आणि इतक्या उन्हात हे यांना शक्य कसं होतं हे विचारण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे बघा, रस्त्यावर मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की इतके म्हणजे खूप कमी लोक असतात. आता हे आमच्या पुसद शहरामधील श्रीरामपूर रोड आहे, आणि कार्ला रोड ज्याला म्हणतो आपण, तिथला रोड आहे. आणि हे इतक्या उन्हात आहे ना, आणि एकतर भट्टी यात त्यांना गरम करावं लागतं, तर त्या म्हणजे एवढ्या याच्यात तुम्ही राहता कसे, हे मला नेहमी प्रश्न पडतो. हे बघा, हे आहे फुटाणे आणि खरमुरे. हे तुम्ही सकाळी किती वाजता येता? सकाळी 11, 12:30 असं, म्हणजे भर उन्हातच येता तुम्ही जवळपास. आणि तुम्ही पण सोबतच येत असणार ना? सोबतच. तुमचा फक्त मासेमारीचा आहे ते, हो ना? हो बरोबर. त्यांचं उत्तर नेहमी येत असेल असतं की काय लेकरा बाळांसाठी. हे बघा याच्यात, आणि इतकं ऊन आहे ना, एवढ्या उन्हात सुद्धा ते मेहनत करतात. आणि हे रेती असते की कोणती रेती असते बरी? मग पण ही अशी रेती आपली नसते, अशी नॉर्मल रेती. म्हणजे ही कोणती असते? आपलीच रेती. ते गरम होऊन अशी होते की काय एकदम काळी? अच्छा, हा काळी होते, अशी भाजून काळी होते ना, बरोबर. बघा बाई, इतकं ऊन आहे, आणि या उन्हात रस्त्यावर एक पण माणूस नाही सध्या, एक पण नाही. पण तुम्हाला असं वाटतं का रोज येतात का तुमच्याकडे लोक? रोज एवढ्या उन्हात नसतील येतो. अच्छा, 4, 4:30. हा, पण तुम्ही म्हणजे मग तरी तुम्ही दिवसभर का बसता ते म्हणतो मी. संध्याकाळी येतात तरी दिवसभर का बा? म्हणजे दिवसा कोणी आलं एखादं भुलं भटकं तरी तेवढा फायदा असं, त्याच्यामुळे ना एखादा गिराईक येत. अच्छा, त्याच्यामुळे ना, बरोबर. बघा बाई, म्हणजे कोणी एखादं भुलं भटकं आलं तर घ्यायला त्याला ठेवावं, आणि तेवढाच तुमचा फायदा, त्याच्यामुळे तुम्ही थांबता असं. नाहीतर एवढ्या उन्हात थांबणं शक्य नाही. नाही बरोबर आहे. नाही बरोबर आहे. तुम्ही लोकांच्या हाताखाली जाण्यापेक्षा स्वतःच काहीतरी केलेलं बरं. बरोबर बरोबर. तर मित्रांनो हे बघा, आपल्या ब्लॉग्स मध्ये आहे ना, मी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की डेली रुटीन तर दाखवतोच, पण मला आहे ना सामाजिक मुद्दे मांडायला फार आवड आहे. एक की असं की लोक काय करतात नेमका, लोकांचे आपल्याला वाटतं ना की आपणच सुखी आहोत किंवा आपणच दुःखी आहोत. तर आपण दुःखी आहोत किंवा आपण सुखी आहोत हे गरजेचं नाही. आपल्यापेक्षा जास्त सुखी लोक आणि आपल्यापेक्षा जास्त दुःखी लोक सुद्धा आहेत, आणि आपल्यापेक्षा मोठा संघर्ष सुद्धा लोकांचं असतं. त्यामुळे अतिशयोक्ती करू नये कुठल्याच गोष्टीची. पैसा आला तर जास्त माज करू नये, दुःख असलं तर जास्त एकदम डीप मध्ये सुद्धा जाऊ नये, आणि आनंद असला तर त्याची अतिशयोक्ती करू नये, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी समांतर ठेवाव्यात आणि सगळं समतोल साधावं माणसाने, असं म्हणतात. जास्त आनंद असला तर नाही तर लोक खूपच जल्लोष करतात.
आणि पैसा आला की जास्तच एकदम उन्माद करतात असं. तर ते तेवढं काही करू नये. सगळं भाई खूप काही आहे या जगात शिकण्यासारखं आणि दाखवण्यासारखं. तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा.